आज आपण बनवणार आहोत बेसनाची पोळी, जी पटकन आणि मस्त टेस्टी बनते। तर चला बघूया। खूप सोपी आहे, 5 मिनिटात बनणारी आहे। तर मी कांदा चॉप करून घेतलेला आहे, असा तुम्ही बघू शकता। त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि मस्त त्याला एका हाताने चुरून घ्यायचं आहे। कांदा आपला मस्त चुरला पाहिजे। आता आपण थोडेसे मसाले टाकूया। तर मी इथे थोडीशी हळद घेतलेली आहे। इथे मी थोडासा आगरी मसाला घेतलेला आहे 2 चम्मच आणि धने जिरे पावडर टाकणार आहोत आपण। इथे मी 1 चम्मचच घेतलेला आहे छोटासा। आणि आता आपण गरम मसाला टाकणार आहोत, थोडासाच टाकायचा आहे, जास्त नाही। आणि ते टाकून आता आपल्याला मस्त एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। खूप मस्त होते। तुम्ही ह्याच्यासोबत डाळ भात सोबतही खाऊ शकता, चपाती सोबतही। आम्ही कधी भाजी नसली तर आम्ही नाश्त्यालाही हेच बनवतो, चपाती सोबत, चहा सोबत। खूप मस्त लागतं, स्नॅक्स टाइपच आहे, खूप मस्त असं पण खाऊ शकता तुम्ही। आता आपण मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये बेसन टाकणार आहोत। तर इथे मी हा जो चम्मच आहे तेवढे चम्मच मी 5 चम्मच मी बेसन घेतलेला आहे। आणि आता आपण मिक्स करून घेणार आहोत आणि आता थोडं थोडं पाणी टाकायचं आहे। आता मी पाणी टाकलेलं आहे आणि आता आपण ह्याला मस्त मिक्स करून घेणार आहोत सगळे बाजूनी। थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडीशी मिरची टाकलेली आहे। आता ह्याच्यात मसाला टाकलेला आहे, मिरची ऑप्शनल आहे, पण मी थोडीशी टाकली। आता आपण साईडला कढईत मी तवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तेल घ्यायचं आहे। तेल गरम झाले की आता मस्त आपली वडी आपण तव्यात सोडणार आहोत। अशी सोडायची आहे आणि अलगद एक एक हाताने मस्त त्याला बाजूला करून घ्यायचे आहे आणि फास्ट गॅसच ठेवायचा आहे। नंतर आपण स्लो गॅसवर करणार आहोत। आता ही अशी आपली मस्त वडी बघू शकता तुम्ही, मस्त कुरकुरीत आणि टेस्टी रेडी आहे। तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा, मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू।